नमस्कार, मी उज्ज्वला. शौर्यस क्लाउड किचनमध्ये मी तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज तुम्हाला पितृपक्षात पटकन होणारी तांदळाची खीर दाखवणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी एक पसरट पातेलं घेतलेलं आहे. त्याच्यात थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मग हे मी दूध घालत आहे अर्धा लिटर. हे बासमती कणी घेतलेली आहे, एक छोटी वाटी. हे अर्धा तास मी तांदूळ भिजत घातले होते. आणि हे थोडे ड्रायफ्रुट्स, काजू आणि बदाम हे पण अर्धा तास पाण्यात भिजत घातलेले आहेत. हे पाण्यात भिजवलेले बदाम काजू आहे ना, हे बदामाची साल काढून घेऊया. हे भिजवलेले काजू बदाम मिक्सरला चांगली पेस्ट करून घेऊया. हे बघा, ही अशी पेस्ट करून घेऊया काजू आणि बदामची. आता ह्याच्यात हे भिजवलेले तांदूळ जाडसर वाटून घ्यायचे आहेत. हे बघा, हे तांदूळ असे या काजू आणि बदामच्या पेस्टमध्ये चांगले असे बारीक वाटून घ्यायचे आहेत. हे बघा, हे असे वाटले. थोडंसं अजून वाटायचं, किंचितसं याच्यात पाणी घालायचं आणि परत वाटून घ्यायचं. हे बघा, हे असं दाटसर असं वाटून घ्यायचं. आणि ही तांदळाची पेस्ट हे मगाशी दूध गरम केलेलं ह्याच्यात घालायची आणि हलवायची. थोडी थोडी घालत चांगलं हलवायची. आता मी ही छोटी कढई ठेवलेली आहे ड्रायफ्रुट्स जरा तुपात तळून घ्यायला. या कढईत 1 चमचा असं तूप घातलेलं आहे आणि हे काजू बदाम बारीक बारीक चिरलेले आहेत ते याच्यात घालायचे आणि चांगले बारीक गॅसवर भाजून घ्यायचे. काजू बदाम थोडेसे भाजले की थोडेसे मनुके ह्याच्यात घालायचे. मनुके पटकन जळतात म्हणून नंतर घालायचे आहेत. ड्रायफ्रूट चांगले भाजत आले की 1 चमचा खसखस घालायची आहे, ती चांगली भाजून घ्यायची. हे बघा, खिरीला बारीक गॅसवर ठेवलं होतं, चांगली क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे. ह्याच्यात हे सगळं ड्रायफ्रूट भाजलेले घालायचे आहेत. सगळं हे शिजलेलं आहे. मग ह्याच्यात आता सगळ्यात शेवटी 1 वाटी साखर घातलेली आहे. साखर शेवटी घालायची म्हणजे तांदूळ ड्रायफ्रूट्स चांगले आधी शिजले जातात. सगळं शिजल्यावर मग साखर घालायची. आता मगाशी तांदूळ वाटलेल्या मिक्सरच्या भांड्यातच हे अर्धी वाटी खोबरं आहे, ओलं खोबरं किसलेलं, हे थोडंसं मिक्सरला लावून घेऊया. हे बघा, हे असं थोडंसं किंचितचं पाणी घालायचं. हे बघा, हे असं ओलं खोबरं वाटून घ्यायचं आहे. आता हे वाटलेलं खोबरं या खिरीत घालायचं आहे. त्याच्याने खूप छान चव येते खिरीला. खीर आता रेडी झालेली आहे. मी गॅस बंद केलेला आहे. आता आपण याच्यात वेलदोड्याची पूड थोडीशी घालायची आहे आणि हे जायफळ थोडंसं किंचितचं किसायचं आहे. हे बघा, कशी क्रीमी टेक्स्चर झालेली आहे. तुम्हाला पातळ हवी असेल तर तुम्ही ह्याच्यात परत आणि दूध घालू शकता आणि वाढवू शकता. हे बघा, थोडासा बारीक गॅसवर मी परत खीर ठेवलेली आहे. ह्याच्यात मी हे मिल्कमेडचं 1 चमचा घालत आहे. पर्सनली मला हे खूप आवडतं, हे असं घातलेलं. ह्याच्याने चव अजून छान लागते. खीर आता रेडी झालेली आहे.
चला तर मग बाउलमध्ये घेऊया. हे बघा, छान अशी दाटसर अशी खीर. ही चपाती बरोबर, पुरी बरोबर, कशा बरोबरही तुम्ही हे खाऊ शकता, नुसती सुद्धा खाऊ शकता. चला तर मग आता बाउलमध्ये काढून बघूया. हे बघा, बाउलमध्ये काढलेली आहे. हे बघा. चला तर मग या तर खीर खायला सगळ्यांनी. पितृपक्षात केली जाणारी ही तांदळाची खीर कमी वेळेत होणारी आहे. तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुम्ही घरी नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये कळवा. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता खूप दिवसांनी हा माझा व्हिडिओ आलेला आहे. माझ्या घरी गौरी गणपती असल्यामुळे मला वेळच मिळाला नाही शूट करायला. त्याच्याबद्दल मी सगळ्यांची मनापासून सॉरी म्हणत आहे. तांदळाची खीर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. याआधी ज्यांनी माझ्या शौर्यस क्लाउड किचनला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब केलेले आहे त्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशाच मी नवनवीन रेसिपी घेऊन येत जाईन. तर माझ्या शौर्यस क्लाउड किचनला नक्की व्हिजिट द्या. धन्यवाद.